राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणं नसतं, तर निवडणुकांनंतर खुर्चीसाठी होणारी गणितांची जुळवाजुळव असते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेचे वारे वाहत आहेत. पण इथे चर्चा केवळ बहुमताची नाही, तर एका अशा फॉर्म्युल्याची आहे ज्याने महायुतीमध्ये खळबळ वाजवली आहे. हो, मी बोलते अडीच वर्षांच्या त्या प्रस्तावाबद्दल. शिवसेनेने भाजपसमोर एक असा पेच टाकला आहे की आता त्याचा अंतिम फैसला थेट वर्षा किंवा सागर बंगल्यावर होणार आहे. आजच्या बातमीमधून आपण पाहणार आहोत की धाराशिवच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार, अर्चना पाटील की उषा गायकवाड, आणि या सगळ्यात पार्थ पवारांची ती गुप्त भेट नक्की कशासाठी होती. नमस्कार, मी मृदुला. धाराशिव जिल्हा परिषदेचे निकाल पाहिले तर चित्र स्पष्ट आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर एकनाथ शिंदेची शिवसेना 15 जागांवर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे ओमराजे निंबाळकरांच्या ठाकरे गटाला केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलं. आता बहुमत असूनही पेच असा निर्माण झाला आहे की अध्यक्ष कोणाचा होणार. शिवसेनेने भाजप समोर प्रस्ताव ठेवला आहे की पहिली 2.5 वर्ष आमचा अध्यक्ष आणि नंतर तुमची 2.5 वर्ष, किंवा त्या उलट. यालाच 2.5 वर्षांचा फॉर्म्युला म्हणतात. या सत्तेच्या समीकरणात 2 मोठी नावे चर्चेत आहेत. भाजपकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर आहे, तर शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. आता खरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध केल्याची चर्चा आहे. सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजप आता तानाजी सावंतांना बाजूला सारून स्वतंत्र रणनीती आखणार की युतीचा धर्म पाळणार, हा मोठा प्रश्न आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे पार्थ पवार यांच्या एंट्रीने. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकालानंतर पार्थ पवार यांची एक महत्त्वाची बैठक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिवमध्ये थेट अध्यक्षपदावर दावा केल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचा तर्क असा आहे की आम्ही महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंग मेकरची भूमिका बजावत आहोत, मग आमचा अध्यक्ष का नको. यामुळे आता भाजप आणि शिवसेना या दोघांसमोरही पेच निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त सभापती पद देऊन शांत केलं जाईल की पार्थ पवारांची ही बार्गेनिंग पॉवर कामाला येईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच यावर अंतिम बैठक घेणार आहेत. या बैठकीत केवळ धाराशिव नाही, तर राज्यातील 12 जिल्हा परिषदांमधील सत्ता वाटपाचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. धाराशिवमध्ये जर शिवसेनेला अध्यक्षपद मिळालं नाही, तर त्याचे पडसाद इतर जिल्ह्यातही उमटू शकतात. त्यामुळे महायुतीला प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकावं लागणार आहे. या निवडणुकीचे व्यापक महत्त्व पाहिले तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत जी हवा दिसत होती ती जिल्हा परिषद निवडणुकीत गायब झाल्याचं चित्र आहे. मतदारांनी स्थानिक पातळीवर महायुतीला पसंती दिली असली तरी आता नेत्यांच्या आपापसातील कुरबुरीमुळे ही सत्ता टिकवणं किती कठीण आहे हे दिसून येत आहे. राजकारण हे शेवटी संधीचं असतं आणि धाराशिवमध्ये प्रत्येक पक्ष आता ती संधी साधण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष असा आहे की धाराशिवची सत्ता आता हायकमांडच्या हातात आहे. अर्चना पाटील यांच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल की उषा गायकवाड यांच्या रूपाने शिवसेना आपला बालेकिल्ला मजबूत करेल. आणि या सगळ्यात पार्थ पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकशाहीत निकाल लागल्यानंतरची ही जी ओढाताण असते तीच खऱ्या अर्थाने सत्तेचे केंद्र ठरवत असते. तुम्हाला काय वाटतं? धाराशिवमध्ये भाजपचा अध्यक्ष होणं योग्य आहे की शिवसेनेचा? आणि राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा दावा रास्त आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, इतरांनाही शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.